दादा हिडिंबा कुठे दिसत नाही रे? अरे ते देवळात असणार ना ती. तर मंडळी, ऐक ऐक ऐक, हे आहे आपले हिडिंबा माता टेम्पल. इथल्याच प्राचीन गुहेत हिडिंबा मातेने तपस्या केली होती. खरं तर हिडिंबा माता होती राक्षस वंशातील, पण तिने असा प्रण केला होता की जो कोणी शूरवीर तिच्या भावाला हिडिंबला हरवेल त्याच्याशी ती लग्न करेल. आणि पांडव वनवासात असताना ह्या प्रदेशात आले आणि इथे भीम आणि हिडिंब राक्षसात मल्लयुद्ध झाले, ज्यात हिडिंब राक्षसाचा पाडाव झाला आणि नेहमीप्रमाणे भीम जिंकला आणि त्याने हिडिंबेशी लग्न केलं. पुढे त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला, ज्याने महाभारतात कौरव पांडव युद्धात महत्वाची जबाबदारी पेलली. 1553 साली महाराजा बहादूर सिंग यांनी आत्ताचे हे मंदिर बांधलं. तेव्हापासून लाखो भाविक आणि पर्यटक इथे श्रद्धेने येत असतात. बोला हिडिंबा माता की जय. तेही तुला सांगितलं होतं ना, लहानपणी आदित्याला आम्ही सरस्वती बनवणार होतो. आठवतंय? हो, आणि तुमचा मेकअप चुकला होता ना तेव्हा. काय झालं, बनवायला गेलो सरस्वती देवी, झाली हिडिंबा. पण तरी याने पहिला नंबर पटकावला मामा. हो, आणि आज आपल्याला चेक करता येईल हिडिंबाचा गेटअप बरोबर आहे का. चला चला, देवभूमीमध्ये पाऊल टाकल्यानंतर आपलं पहिलं देवदर्शन आहे. चला रे. तुम्ही विठोबाचं बघा, मी पोटोबाचं बघतो. काय अरे पिंट्या, तू आताच नाश्ता केलास ना? अरे बंधू, थंडी किती आहे, मला थंडी फार भूक लागते बाबा. हो, मग त्या हिशोबाने तू सतत कुटकुटतच राहायला पाहिजे. तू बस इकडे पायरीवरती, आमच्या चपला सांभाळ. चला. चपला कुठे? बूट घेतले सगळ्यांनी. तेच रे, बूट. हा, आम्ही सुद्धा या बागेत जरा फिरून येतो. मी सुद्धा फेरफटका मारून येतो. ठीक आहे, आपण जाऊया. चला. इकडे ना वरती. चपला काढायला. हो हो, इकडे काढ. ए पिंट्या, बस इकडे. बस बसू. हो. नाही, देवी हिडिंबा माते, आमच्या घरच्या हिडिंबेपासून माझी लवकर सुटका कर. मी तुझ्या नावाने 108 प्रदक्षिणा घालीन. कसं आहे? सर 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 क्या? साफ फोटो. नहीं, तो कुछ नहीं. खाने के लिए कुछ? नहीं जी, कुछ नहीं है. ये क्या है? खरगोश है. ये ससा खा सकते क्या? नहीं जी, खाने के लिए क्या फिर? केसर है ना. केसर है. मेरा पेट भरने के लिए मुझे 1-1.5 किलो केसर खाना पड़ेगा, और 1-1.5 किलो केसर खरीदने के लिए मुझे मेरा पूरा स्टेट बेचना पड़ेगा. कुछ तो लीजिए साहब. ऐसा है क्या? हाँ, ये देखो, वो उधर साहब है ना, वो उधर, वो हर रोज शेयर मार्केट में इतना उलटा पलट करते हैं ना, इतना भक्कड़ पैसा है ना उनके पास. तुम्हें ना उनके उधर जाओ, वो लेंगे ये. हाँ, जाओ 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 भाई. आता हिमाचल प्रदेश मध्ये टोप्या फिरून दाखव. हिडिंबा माता की जय, 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 हिडिंबा माता की जय. ये क्या कर रहे हो? मंदिर के उल्टे चक्कर काटना अच्छा नहीं जी. और किसी के सामने ऐसे अचानक टपकना वो भी अच्छा नहीं है. अगं, माझे भाऊ सगळे आसपासच फिरत असतील तर कोणी बघितलं तर वाट लागेल. चल. सर, खरगोश के साथ फोटो. खरगोश? अच्छा, ससा है क्या? हाँ. ससा क्या होता है सर जी? ससा? ससा नहीं, तुम्हारे पास ससाना है क्या? ससा ना क्या होता है? अरे वो ऐसा बहरी ससाना, ऐसा 8 पक्षी होता है. कुछ अलग है क्या आपके पास? हिमाचली ड्रेस है साहब. नाही बाबा, आत्ताच लग्नात वेशांतर केलंय, आता आणखीन फॅन्सी ड्रेस नको. और कुछ अलग है क्या बताओ. साहब खींचो ना फोटो, 10 रुपया कीमत है.
अरे मैं तुम्हें 100 रुपया देता हूँ, लेकिन फोटो आपके साथ खींचेंगे। साहब आप क्या मजाक कर रहे हो? अरे बिल्कुल नहीं। अरे आप लोगों को भी कहाँ मौका मिलेगा ऐसा सच धज के फोटो निकालने का। आणि आमच्या मराठी संस्कृतीत सांगतात की स्वतः आनंद मिळवण्यापेक्षा दुसऱ्याला दुप्पट आनंद देण्यातच मोठा आनंद आहे। हमारे हिमाचल में भी ऐसा ही कहा जाता है। अरे हिमाचल आणि महाराष्ट्र वेगळे नाहीच आहेत, हे एकाच आईचे दोन सुपुत्र आहेत। जसं हिमालय आणि सह्याद्री चुलत भाऊ आहेत, तसंच गोदावरी आणि बियास नदी मावस बहिणी आहेत। अरे तुमची देवभूमी आहे तशी आमची संत भूमी आहे। अरे हिमाचल आणि महाराष्ट्रातील गवताचा रंग सुद्धा एकसारखाच आहे, तसंच इथल्या मातीचा सुगंध देखील सुंदर आहे आणि वरती आकाश सुद्धा एकसारखंच आहे। साहब आपने तो बड़ी बात कर दी। चलो तो इस बात पे एक फोटो हो जाए। बोलो जय भवानी, जय शिवाजी, जय हिमालय, जय महाराष्ट्र। आओ आओ फोटो निकल, आइए आप यहाँ आइए, खड़े रहो, आइए आप यहाँ आइए। हाँ हाँ देखो फोटो निकालो। हाँ हाँ ये इकडे ये ये बस 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 बस। अगं माझ्या कुठल्या भावाने बघितलं ना तर वाट लागेल आपली। ओ जी, इसी के लिए तो मैं आई हूँ, भगवान को साक्षी मानकर सबको सच बताने। गुल्लू गुल्लू सब्र कर सब्र कर, ये ट्रिप का पहला दिन है। हाँ, आजच जर तू बॉम्ब फोड़लास ना सगळीकडे वातावरण तापेल। ओ नाजी ना, यहाँ का माहौल देखो कितना ठंडा है जी। यहाँ पे ना कोई चाह कर भी गर्म नहीं हो सकता जी। और दादा को देखा आपने, भगवान के दर्शन करके कितने खुश है, आज गुस्सा नहीं करेंगे। तू दादाला ओळखत नाहीस गुल्लू, अजिबात ओळखत नाहीस तू ना माझ्या कुठल्याच भावाला धड ओळखलेलं नाहीस। ओ जी ये क्या कह रहे हो? इतने सालों से मैं इतनी कहानियां सुन चुकी हूँ ना आपसे, मैं सब जानती हूँ। हाँ तू कुछ नहीं जानती, कुछ नहीं जानती तू। नुसता कथा ऐकून आणि मूर्ती पाहून देव म्हणजे काय गोष्ट आहे कधीच कोणाला कळत नाही। मैं जानती हूँ जी, पर आप एक बार ना मैनू वसंत स्मृति नाम के मंदिर में कदम तो रखने दो, मैं अपना भगवान को ढूंढूंगी जी। तू शोधशील ग, पण तो सापडेलच असं नाही। मुझे ऐसा क्यों कह रहे हो आप? ऐसा ही है गुल्लू, ऐसा ही है। ब्रह्मे आहेत ना आमच्या घरातले, त्यांना कुठली नवी वेगळी गोष्ट पटतच नाही आणि ती पचतच नाही। त्यांना ना सवयच नाही त्याची। हे सईला सांभाळताना आमच्या सगळ्यांची त्रेधा तिरपीट होते। आपलं म्हणजे सगळंच वेगळं वेगळं, धर्म वेगळा, पद्धती वेगळ्या, भाषा वेगळी, विचार वेगळे। तुला मी आणि मला तू समजून घेऊ शकतो, नक्की घेऊ शकतो, पण ब्रह्मेंचं घर तुला ऍक्सेप्ट करेल की नाही याची मला अजून तरी खात्री नाही। सही कहा जी आपने, मैं आपका धर्म, बोली, रीति रिवाज कुछ भी तो नहीं जानती। माँ हिडिंबा की कहानी ना अभी पढ़कर आई हूँ मैं। आप ही की तरह 5 पांडव भी हमेशा एक साथ रहते थे। उनमें से एक थे भीम जी, जो एक बार इस जंगल में आए और माँ हिडिंबा से मिले। देखते देखते उन दोनों में प्यार हो गया। वो भी एक दूसरे से बिल्कुल अलग थे, एकदम जुदा, हमारी तरह। लेकिन भीम जी ने अपने भाइयों के सामने अपने प्यार को जाहिर किया और उन्हीं को साक्षी मानकर ना माँ हिडिंबा से शादी कर ली। बस ये एक बात उन्होंने इतनी अच्छी कर दी जो मेरे नसीब में नहीं है। फिर भीम जी अपने भाइयों के साथ चले गए अपने रास्ते और माँ हिडिंबा इन जंगलों में अकेली रह गई, मेरी तरह। गुल्लू, पण भीमाचं हिडिंबावर आणि घटोत्कचावरचं प्रेम कमी नाही झालं। तसंच माझं तुझ्यावरचं आणि बिल्लूवरचं प्रेम कधीच कमी नाही होणार ग। माँ हिडिंबा तो देवी बन गई जी, लोग उन्हें पूजने लगे, उनके मंदिर बना दिए। मैं इतना सब कुछ नहीं चाहती, मैं बस अपना हक चाहती हूँ, अपना प्यार चाहती हूँ, अपना घर चाहती हूँ बस।
ठीक है जी, मैं जा रही हूँ। गुल्लू सुन, गुल्लू सुन। ऐसे का सुंदर बाग आहे नाही ही. एवढं आपल्या मुंबईमध्ये अशी माणसांची गर्दी असते आणि इथे तशीच झाडांची गर्दी आहे. राधी, आपण ना उगाच माणूस म्हणून जन्माला आलो रे. सई, आपण असं झाड म्हणून जन्माला यायला हवं होतं. पुढच्या जन्मी आपण नक्की झाड म्हणूनच जन्माला येऊ. हे असं उंच उंच वाढलेलं, ढगापर्यंत पोचलेलं झाड, सगळ्यांना छान सावली देणारं, ऑक्सिजन देणारं आणि सगळ्यांकडे प्रेमाने बघत बघत खूप खूप वर्ष जगणारं. चल डन. हे आधी एवढं उंच जायंट झाडाचं वय काय असेल रे? सो एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण किमान आपल्या आप्पांच्या वयाचं असेल. वाव. ए आधी, हा? आपण या झाडाला आजोबा म्हणूयात का? हा, डन डन, आजोबा म्हणूया. काय आजोबा, हॅलो बॉस. ए सई, काही काय आजोबाच कशावरून, आजी असू शकतात. हा रे, पण मग कळणार कसं की आजोबा आहेत की आजी आहेत? गुड क्वेश्चन, त्यांनाच विचारूयात. चल. ओके. ए आधी, हं? हे आजोबा आहेत. एक मिनिट, काय किती हे सई? हा, अगं 150 वर्षांचे झाले म्हणतायत. शपथ. एक मिनिट, काय सांगताय का आजोबा? आधी, अरे आज त्यांचा बर्थडे असतो. हो, हॅपी बर्थडे आजोबा. अरे हॅपी बर्थडे. आधी हे आजोबा काय सांगतात माहितीये? काय? आपण दोघांनी जर यांना अशी खट्ट मिठी मारली आणि आपले हात एकमेकांना टेकले ना, तर आपल्यातलं प्रेम कायम असंच राहील. खरंच? ट्राय करूया. चल आजोबा. कुठे दात? कमान आधी. अरे ए, हा हात नाही बावळट. ए याद आहे पण आवत नाहीये. अरे हा इकडे आला, तो इकडचा. अरे गुल्लू बात तो सुन. अरे गुल्लू मेरी गल तो सुन. मैं आपकी कोई बात नहीं सुनने वाली, मैं जा रही मुंबई. अरे सुन गल. ए गुल्लू, अरे सुन तो सही. अरे मेरी बात तो सुन. अरे गुल्लू, ए गुल्लू, ए एक बात. सई, हे गुल्लू सुन. गुल्लू सुन मेरी बात. अरे मेरी बात. अरे भगवान सुन. गुल्लू तेरा कितना गुस्सा है यार. तेरे गुस्से की वजह से ना मनाली का बर्फ पिघल रहा है. अगर बाढ़ आ गई और मैं बह गया तो
पगड़ी बड़ी जिद पे अड़ी, गुस्से में आके सर पे चढ़ी, पगड़ी हो गई लालम लाल, सर के पक गए सारे बाल, बंधु बुढ़ा हो गया, चने चबा के सो गया, सपने में आए अप्पा जी, हो गया सारा सियाप्पा जी। बात पते की बोल दी, बिल्लू की पगड़ी खोल दी, पगड़ी के नीचे मिला दिमाग, उसमें लगी थी बड़ी सी आग, दिमाग में तेरे भुस्सा, थूक दे सारा गुस्सा। मला हे आधीपासूनच माहितीये. आदित्य कश्यप, तुला विश्वास नव्हता ना माझ्यावर? घे, आता तुला तुझ्या डोळ्यांवर विश्वास बसणार. अब तो नहीं रूठोगी ना? आप अगर ऐसे मनाते रहे ना तो रोज रूठना पड़ेगा. मी असंच जर मनवत राहिलो आणि जर आपल्याला कोणी बघितलं ना तर आपली बॉम्ब लागेल. ए भाई बंधू, आधी सई, अरे कुठे आहात तुम्ही? अरे लवकर या, अरे बर्फात खेळायला जायचं ना आपल्याला. काय ग, कुठे गायब झाली होतीस तू? आधी अरे मी एकाचा पाठलाग करत होते, पण तो करता करता मला एक से परे दोन मिळालेत. चोरी पकडली गेली आहे. काय बडबडतीस तू? हा, कसली चोरी, कोणाचा पिच्छा काय? एकतर त्या झाडाला वेड्यासारखा मी एकटा त्याची मिठी मारून उभा होतो. इथे कोण कोणाला मिठ्या मारतं ना ते बघत आहे. झाली ना बोलती, पण पाहिलंच ना तू तुझ्या पाठीमागे काय चाललंय? माझ्या पाठीमागे काय, माझ्या समोरही काय चाललंय मला कळत नाहीये. अरे असं काय करतो? ते दगडाच्या मध्ये बंद. कुठे झालंय? सई, आदित्य, सई चल, मामा ओरड. आदित्य प्लीज आपण एकदा बघून ये. आदित्य प्लीज ऐक ना. चल 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 चल. आदित्य, मी तिथे पाकेट जे काही पाहिलं त्याच्यावर तुझा विश्वास बसणार नाही, पण तरी मला तुला ते सांगायचंय. आता माझा विश्वासच नाही बसणार, मग कशाला सांगतेस? कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. असं काय दिसलं तुला? मी तिथे बंधू मामा आणि गुलप्रीत मावशींना पाहिलं. झालं का परत तुझं सुरू? अरे माझं नाही, त्यांचं तिथे काय सुरू होतं ना ते पाहायला पाहिजे होतं. सई प्लीज, यार एखादी गोष्ट कुठली तू डोक्यात घेतलीस ना की ती तिथंच अडकून बसते. मला सांग, गुलप्रीत मावशी इथे का असेल म्हणाली? ते बंधू मामा बरोबर. तिला तिचा नवरा आहे ना, जो बंधू मामा नाहीये. पण दोघांनी त्याला डोळ्यांनी बघितलंय. अरे मी सुद्धा मगाशी त्यांना माझ्या डोळ्यांनीच पाहिलं, म्हणूनच बोलतीये मी. परत तेच परत तेच बोलतीये, कारण मी परत तेच पाहतीये. भास होतोय तुला. कदाचित वेळ लागतोय म्हणून काहीतरी वाटेल ते मनाला ते बोलतेस. आदित्य असं का करेन अरे मी? तू माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव ना. ठीक आहे, विश्वास ठेवतो. काय काय पुरावा आहे? काय ग? अगं आता गुलप्रीत मावशी दिसली म्हणतेस ना, मग कुठे दाखव ना. आदित्य, काय ते बघ गुलप्रीत मावशी. आपण आत्ताच्या आता तिला भेटूया, म्हणजे तुझा विश्वासही बसेल आणि तुला पुरावाही मिळेल. सही.
बस झालं समाधान? नाही का मनाली मधल्या प्रत्येक बाईचं आता तोंड आपण तपासत फिरायचंय? आदित्य मी खरंच पाहिलं होतं त्यांना. बास कर ना यार, उगाच नसत्या गोष्टींमध्ये नाक खुपसणंही बंद कर आणि माझ्या मामांवर उगाच संशय घेणंही बंद कर. आपण हनीमूनला आलोय यार, इथे हे नाही करायला आलोय. हे असल्या गोष्टी करायच्या होत्या मग आधी सांगायचं ना मला. ऑफिस मध्ये खटाटोप करून एवढा खर्च करून सगळ्यांना मनालीला आणलंच नसतं मी.